3 तास तुमची बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांसोबत. मला वाटतं मोठं पॅनल होतं. काय कुठल्या कुठल्या विषयांवर अशी चर्चा? कर्जमाफीचाच विषय 3 तास चालला. नंतर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा GR काढला, वसुलीची अट रद्द केली. हाय 2 न्याय मिळवून दिले. पहिल्यांदा लढलो जेव्हा मी राज्य कामगार मंत्री होतो, तेव्हा 5,000च फक्त कर्मचाऱ्यांना पगार भेटत होता, तो 15,000 केला. 5,000 ग्रामपंचायतमधला कर्मचारी काम करत होता. शहरातल्या नगरपालिकेचा कर्मचारी 15-20 हजारानं काम करत आहे, पण गावात आला का 5,000. ही नालायकी आहे, हे अर्थकारण आहे, अर्थभेद आहे, विषमता आहे. आणि जाणीवपूर्वक गावातला माणूस गरीब राहायला पाहिजे, तो तिकडे गरीब राहून तो शहरात इथं भांडे घासायला आला पाहिजे. ही सगळं षडयंत्र आहे. इथं भांडे घासायला श्रीमंत लोकांची व्यवस्था, इथं वॉचमॅन, इथं लिफ्टमॅन फुकटात कमी पैशात भेटला पाहिजे ना. हे कारखानदारीची सगळी हरामखोरी आहे आणि सरकार तसंच वागतंय, मुद्दामून वागतंय. गावातला माणूस गरीबच ठेवायचा आहे, त्यांना लुटायचं, लचके तोडायचे ते चाले. जसं वाघ कसा लचके तोडतो ना हरणाचे, तसे त्याला 4 एकूण तोडायचं आहे. नाही, पण आता मला असं वाटतं की आपली मुलं शिकतायत, शेतकऱ्याची मुलं शिकतायत, ती आज मुंबईत येत आहेत, चांगली नोकरी करतायत, चांगले पैसे ही कमवत नोकरी, आहेत. ही कुठली गुलामी? लिफ्टमॅन लिफ्टमॅनची नाही, पण जी शिकलेली कुठल्या मुलं आहेत, दाखवा ती ना मला. शिकलेली मुलं आहेत ते. काय ते तर तो तर नॅचरल आहे, तो नॅचरल फ्लो आहे, ते नको सांगू. मला एक सांगा का आज जर ग्रामीण जर श्रीमंत राहिला असतं तर मुंबईची काय अवस्था राहिली असते? तुम्हाला भांडे घासायला बाय भेटल्या असत्या, तुम्हाला लिफ्टमॅन भेटला असता, तुम्हाला ड्रायव्हर भेटला असता. श्रीमंत लोकांच्या व्यवस्थेसाठी आमची लूट केल्या जातं, त्यांच्या श्रीमंताचे सगळे चोचले पुरवण्यासाठी. म्हणजे त्यांच्या कर्जमाफ्या करायच्या, त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांना सगळी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. ड्रायव्हर भेटला पाहिजे, लिफ्टमॅन भेटला पाहिजे, भांडे घासायला बाई भेटले पाहिजे, म्हणून आम्हाला गरीब ठेवायचं. हे षडयंत्र आहे सरकारचं. पण आता तुम्हाला शब्द दिलेला आहे कर्जमाफीचा. ते तर घेणारच. बच्चू कडू आहे मी आणि शेतकऱ्यांना त्यांना शब्द दिला आहे. त्या अन्नदात्यावर जर विश्वासघात झाला तर तो फार वाईट पाप लागन 10 जन्माचं.